नमस्कार. मी स्वामी आर्यानंद, इन्चार्ज रामकृष्ण मिशन, पारसोल, उसगाव, गोवा. तर आपण युवकांसाठी 2 स्पर्धा घेतलेल्या आहेत. एक स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर आधारित प्रश्नमंजुषा ज्याला आपण म्हणू शकतो. ऑफलाईन आधी ऑनलाईन घेतलेली आपण, नंतर त्यातले सिलेक्टेड काही त्यांची ऑनलाईन घेतली. जवळपास 2300 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आणि भाग घेतला. नंतर आपण 80 विद्यार्थ्यांना आपल्या आश्रमात आपण बोलवलेलं. ऑफलाईन एक्झाम त्यांची झाली ही नोव्हेंबर महिन्यामध्ये, या 2 एक्झाम झाल्या. नंतर डिसेंबर महिन्यामध्ये आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण 3 ड्रॉईंग कॉम्पिटिशन्स घेतलेल्या. उसगाव परिसर जो आपला आहे तो, नंतर पोंडा, नंतर बोरी आणि धारबांदोडा. तर तिथनं पण बराच खूप चांगला प्रतिसाद मिळाला आपल्याला. शिक्षकांचं आणि पालकांचं पण कौतुक करावं तितकं थोडंच. आणि ह्या सगळ्या कॉम्पिटिशन्समुळे जवळपास 3500 विद्यार्थ्यांनी भाग घेतला आणि तेवढाच उत्स्फूर्त प्रतिसाद त्यांच्या पालकांकडनं पण मिळाला. आणि याचा आता बक्षीस समारंभ 25 तारखेला आहे, 25 जानेवारी. तर आपले IAS ऑफिसर्स आहेत श्री वसंतप्रसाद दाभोळकर, तर ते चीफ गेस्ट म्हणून असणार. दुपारी 3 वाजता कार्यक्रम असणार. आता या मुलांना आपण जवळपास 3 लाख रुपयांची आपण बक्षिसं देणार आहोत आणि सर्टिफिकेट, स्वामी विवेकानंदांचं लिटरेचर आणि स्वामी विवेकानंदांचा एक खूप मोठा फोटो पण. आणि या सगळ्यांचा उद्देश आहे की या कॉम्पिटिशन्समुळे त्या मुलांचा रामकृष्ण मिशनसोबत थोडा संबंध यावा, त्यांना माहिती व्हावी आणि त्यामुळे त्यांनी स्वामी विवेकानंदांचं वाचन करावं, जेणेकरून स्वामी विवेकानंद जे म्हणतात मॅन मेकिंग एज्युकेशन, कॅरेक्टर बिल्डिंग एज्युकेशन, ते त्यांच्या जीवनात घडावं, त्यांचं कॅरेक्टर मोल्ड व्हावं, एक चांगली फॅमिली, एक चांगला समाज आणि आपला चांगला देश निर्माण व्हावा, एवढीच या कार्यक्रमामधून आपल्याला अपेक्षा आहे. आणि असेच बरेच सारे कार्यक्रम आता आपण नेक्स्ट फ्युचर आता उन्हाळ्यामध्ये वगैरे पण आपण घेणार आहोत. थँक्यू. ह्याच्यामध्ये किती मुलं आहे, म्हणजे स्टुडंट किती आहे ह्याच्यामध्ये? जवळपास 3500 विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे. 3500 म्हणजे कुठली बाहेरची इथल्या गोव्यातल्या मुलांनी, गोव्याच्या मुलांनी? हां, म्हणजे दोन्ही बाजू, नॉर्थ साऊथ दोन्ही? येस. ओके. आणि अगदी पहिलीपासून तर PhD पर्यंत, म्हणजे जी आपण स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर आधारित कॉम्पिटिशन घेतली त्यात 5वीपासून तर PhD पर्यंत मुलं आहेत. आणि ड्रॉईंग कॉम्पिटिशन जी घेतली त्यात पहिलीपासून तर 10वीपर्यंतची मुलं. ओके. मग छोट्या लहान मुलांचा रिस्पॉन्स तुम्हाला कसं काय? हो, खूप छान. सगळ्यात जास्त रिस्पॉन्स 1ली ते 4थी मुलांचा याच्यासाठी, ड्रॉईंगसाठी. आणि त्यामुळे त्यांचे पालक पण तेवढेच आले. आणि स्वामी विवेकानंदांच्या जीवनावर आधारित जी परीक्षा घेतली त्यात पण खूप छान रिस्पॉन्स मिळाला. इवन PhDची मुलं, पोस्ट ग्रॅज्युएट मुलं वगैरे ती पण. आणि त्यांना बक्षीसं पण आपण भरपूर ठेवली. ती पहिलं बक्षीस 25,000, दुसरं 15,000, तिसरं 10,000 अशी बक्षीसं पण आपण ठेवली आहे. दिस इज जस्ट इन्व्हेस्टमेंट. एक चांगली मुलं बनावी, आमचा देश चांगला व्हावा, एवढाच एक उद्देश आहे. ही तुमची सुरुवात आहे की याच्यापूर्वी तुम्ही? याच्यापूर्वी पण काही स्पर्धा आपण घेतलेल्या आहेत, पण आता मी इथे जवळपास 2 वर्ष झाले आलो आणि त्यामुळे एक प्रकारे म्हणू शकतो की माझ्यासाठी या नवीनच स्पर्धा आहेत. पण भविष्यात आपण बरेच कार्यक्रम घेणार आहोत. उन्हाळ्यामध्ये पण आपण मुलांसाठी शिबिर वगैरे घेणार आहोत. आणि मुलं आणि त्यांचे पालक यांची मिळून पण एक कॉम्पिटिशन, आम्ही एक युनिक कॉम्पिटिशन घेणार आहोत. दिस विल बी समथिंग व्हेरी व्हेरी युनिक. त्याची माहिती पण आम्ही तुम्हाला सांगू नंतर. ओके. कुठे प्रोग्राम हा होणार आहे, जागा? हे सगळे प्रोग्राम पारसोल, उसगाव, कुर्साकडे बसस्टॉपजवळ, खांडेपार पूल जर आपण क्रॉस केला तर चौगुले वर्कशॉप आणि MRF टायर यांच्यामध्ये कुर्साकडे बसस्टॉप येतो. आणि तिथनं जस्ट थोडं 800 मीटर आत गेलं की आपला सुंदर आश्रम आहे. दोन्ही बाजूला नदी आहे, अगदी निसर्गरम्य परिसर आहे. ओके. म्हणजे उसगाव फोंडा बाजूला? हां, बरोबर, तो भाग. थँक्यू. थँक्यू.